आज आपण अशा गोष्टीवर बोलणार आहोत जी ॲक्सिडेंट घडवते अंगर। नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश निकम पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय 100 दिवस 100 व्हिडिओच्या चॅलेंजच्या डे 6 मध्ये। आजच्या डे 6 मध्ये आपण बोलणार आहोत अंगर, जो इंडियन रोड मधला सगळ्यात मोठा शत्रू आहे। तर आजच्या मोटो ब्लॉगचा किंवा आजच्या व्हिडिओचा आजचा हा टॉपिक असणार आहे। आणि जे पण लोक आज आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्या लोकांनी जर डे 1 पासून आपली सिरीज बघितली नसेल तर नक्की बघा। आणि चला आपण डे 6 ला स्टार्ट करूया, कारण की आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे अंगर। मित्रांनो, अंगर म्हणजे रागामध्ये आपण जेव्हा पण गाडी चालवतो ना, आता बघा प्रत्येक रायडर हे रागामध्ये कधी ना कधी गाडी चालवतातच, ठीक आहे। आता त्याच्यामध्ये डिपेंड करतं। आता सुरुवात पहिली माझ्यापासून करूया, ठीक आहे। आता एकदा मला आत्ता लास्ट टाईम मला हे आठवतं आहे की जेव्हा मी राईडला गेलो होतो एकदा लोणावळ्याला, ठीक आहे। आणि तेव्हा मी येताना माझं डोकं दुखत होतं आणि मला असं झालेलं कधी मी एकदाचा घरी पोचतो आणि खूप ट्रॅफिक होतं इथे एरोली साईडला। तेव्हा मी अशी गॅपमधून गाड्या वगैरे टाकत येत होतो, म्हणजे थोडा रागामध्येच गाडी चालवत होतो मी, ठीक आहे। कधी कधी होतं एखादा रायडर करून, बरेच रायडर करून ही गोष्ट होते। अजूनही आठवत आहे की 2 रिक्षा होत्या आणि त्या 2 रिक्षाच्या गॅपमधून मी माझी गाडी टाकली होती आणि लिटरली तेव्हा मी पास झालो, ठीक आहे। पण लिटरली माझी त्या एका ऑटोला थोडासा माझा पाय घासला होता, एकदम असा पुढचा जो टोक असतो ना त्याला। नंतर विचार केला मी की एवढी काही करून फायदा नाही आहे। 1 सेकंडसाठी आता जर मी तिथे अटकलो असतो किंवा ॲक्सिडेंट झालं असतं तर पूर्ण दिवस खराब झाला असता, म्हणजे एवढी सगळी राईड प्रॉपर होऊन थोड्याशा गोष्टीमुळे रागात गाडी चालवणं। आणि काही रायडर्स असे होतात की राग आल्यावरती पण गाडी चालवतात आणि रागामध्ये गाडी चालवल्यामुळे गाडीपेक्षा जास्त डॅमेज हा आपल्याला होतो, हे कुठेतरी समजायला लागलं। म्हणून मी तुम्हाला म्हटलं आज आपण अशा गोष्टीवर बोलणार आहोत जी ॲक्सिडेंट घडवते अंगर। अंगर म्हणजे काय होतं ॲक्च्युली इगो, ॲटिट्यूड, नाही मीच बरोबर आहे, हे कुठेतरी चुकीचं आहे। आणि जर तुम्ही रागामध्ये मित्रांनो गाडी चालवत असाल ना, स्वतःला तुम्ही एकदा एक प्रश्न विचारा की हे वर्थ इट आहे का, ठीक आहे। आणि ही गोष्ट होते कधी ना कधी आपल्याकडून होते, कधी आपण रागात नसतो पण आपल्याला डेली लाईफमध्ये किंवा डेली रुटीनमध्ये अशी लोकं भेटतात जे रागात गाडी चालवतात, मागून येऊन हॉर्न वाजवणार। बऱ्याचदा आपल्याला असे भेटतात की त्यांना खूप घाई असते आणि ते रागात किंवा असं, मग त्याच्यामुळे पण आपल्याला कधी कधी राग येतो आणि कधी कधी आपण इगोवर पण घेतो की अरे यार हा माझ्या पुढे कसा काय गेला, हा मला हे करतं आहे। आणि रागात जेव्हा आपण गाडी चालवतो ना तेव्हा होऊ शकतं की आपले डिसिजन चुकू शकतात। म्हणून मला तरी असं वाटतं की इंडियन रोडवरची शांत रायडर हा नेहमी जिंकतो। इंडियन रोडवरती जो शांत माइंडने गाडी चालवतो तो नेहमीच एक सेफ रायडर म्हणून ठरला जातो असं मला वाटतं। आणि चुकीचे गॅप तर नक्कीच नाही टाकणार शांत माइंडमध्ये, पण रागात नक्कीच तुम्ही खूप क्लोज गॅप वगैरे टाकण्याचा प्रयत्न करणार, कारण की रागात असतात त्यामुळे कधी नाही होत आपल्याकडून, कारण की आपण थोडं इगोवरती घेतो काही गोष्टी। पण ही रिॲलिटी आहे मित्रांनो। तर प्रत्येक रायडर हा कधी ना कधी ह्या चुकामधून गेला असेल किंवा ही गोष्ट त्याच्याकडून झाली असेल, पण ही कसं माहिती आहे कोण ॲक्सेप्ट नाही करत, ठीक आहे। आता हे तुम्ही स्वतःला एकदा विचारा, कारण की स्वतःशी स्वतः तर तुम्ही खोटं नाही बोलू शकत ना। कधीतरी तुम्ही असं केलंच असेल, सगळ्यांसोबत नाही म्हणत आहे, सगळे रायडर्स असं नाही, पण काही रायडर्स म्हणजे बहुतेक रायडर्स लोकांसोबत ही गोष्ट होत असते। म्हणून आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आज हा टॉपिक घेतला आहे। आज तुम्हाला माझा आवाज थोडा वेगळा वाटत असेल, कारण की मला झाले सर्दी आणि डोकं पण दुखते आज, तर त्यामुळे असं मित्रांनो। पण आजच्या व्हिडिओचा मेन आपला लेसन हा होता किंवा आजच्या व्हिडिओचा पर्पज हा होता तुम्हाला समजवण्याचा। राग हा असतो हा लगेच रिलीज होतो, त्यामुळे आपल्याला हळूहळू डॅमेज होतं। आणि जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जर कंट्रोल कराल तर लाईफ ही स्मूथ होते। हा आजच्या एक व्हिडिओचा लेसन होता किंवा आजच्या व्हिडिओचा एक तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मेसेज होता। काहीचं म्हणत नाही करत होता, आज थंडी पण आहे आणि डोकं पण दुखतं आहे आज ॲक्च्युली। ऑफिसला पोहोचलो आहोत आणि डे 7 मध्ये आपण बोलणार आहोत की 90% इंडियन रायडर्स इम्प्रूव्ह का होत नाही। भेटूया आपण डायरेक्टली डे 7 मध्ये आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि काही प्रश्न असेल तर कॉमेंट नक्की करा। बाकी भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये डे 7 मध्ये। बाय बाय।